मालेगावकडे येणाऱ्या MH05R7574 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सापळा रचून वाहनाचा पाठलाग सुरू केला। काही अंतरापर्यंत पाठलाग सुरू असताना चालकाने वेग वाढवत पळ काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पंचाव सर्कलजवळ दत्तमंगल स्ट्रीट समोर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून पिकअपचा भीषण अपघात झाला। अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। वाहनाची अवस्था पाहता त्यात अत्यंत अमानुषपणे कोंबून ठेवलेल्या सुमारे 10 गोवंश जनावरांची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले। अपघातात काही जनावरे गंभीर जखमी झाली असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। स्थानिक नागरिक व गोरक्षकांच्या मदतीने जखमी जनावरांना तातडीने बाहेर काढून पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवण्यात आले। यावेळी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वाहन जप्त करण्यात आले असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून गोवंश वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आम्हाला माहिती मिळाली की बुवा अशी गाडी भरून या रस्त्याने येते, तर आम्ही सापळा रचला आणि त्याच्यानंतर ही गाडी आम्हाला दिसली। आम्ही त्याचा पाठलाग केल्यानंतर त्याला जसं समजलं की गोरक्षक मागं लागलेले, तर तो काही न बघता फुल स्पीडने पळत होता। त्याचा आम्ही पाठलाग करत होतो। त्या पाठलाग करण्याच्या नादात स्पीड ब्रेकरच्या आसपास पेट्रोल पंपाच्या पुढं कोणती गाडी त्याला आडवी झाली व तिला वाचवण्याकरता त्यांनी ही गाडी या जागेवर पलटी झाली। तर त्याच्यात गोवंश होते। नक्की साधारणतः किती गोवंश होते? 10 गोवंश होते आणि त्यापैकी आता त्यांची परिस्थिती कशी आहे? 4-5 गोवंश फ्रॅक्चर किंवा लागलेले आहे त्यांना, बाकी चांगले। त्यांना कुठे हलवले आता? गोशाळेत चालले आहेत आपल्या, त्या गोशाळेत त्यांचा उपचार होईल आणि बाकीची पुढची कारवाई पोलीस प्रशासन आलेले त्या निमित्ताने पुढे कारवाई होईल। नक्की घटना किती वाजेची? ही घटना लगभग 5 ते 5:30च्या दरम्यानची गोष्ट आहे। 5 ते 6